नमस्कार. आपण नाशिकमध्ये आहोत. नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी मुसळधार पाऊस असल्याने नाशिकच्या गंगे गोदावरी नदीला पूर आला होता आणि पूर परिस्थिती मोठी निर्माण झाली होती. त्यानंतर गंगा गोदावरी मातेच्या पुराला जे स्वरूप होतं ते अतिशय भव्य दिव्य होतं. यामध्ये नाशिकचे अनेक ठिकाणी गाड्या असतील, तसेच यात्रेकरूंची मोठी हाल झाली होती. आणि त्यानंतर 2 दिवसानंतर पाऊस कमी झालेला आहे. तरी या पावसामध्ये आता आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, हे सिद्ध पाताळेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिर देखील अर्ध बुडलेलं आहे. त्याच्याच ठिकाणी शेजारीच देव मामलेदार मंदिर आहे, ते देखील बुडलेलं आहे. तसेच मारुतीचा आपण बघू शकतो, या मारुतीच्या पायापर्यंत पाणी आहे. आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये 2000 क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीमध्ये धरणातून करण्यात येत आहे. 2 दिवसापूर्वी 500 क्युसेस पाण्याचा विसर्ग होता, त्यानंतर 1500 क्युसेस, आता 2000 क्युसेस पाण्याचा विसर्ग नदी पात्रात करण्यात येत आहे. तरी ही माझ्या समोर छत्री दिसत आहे. या छत्रीच्या ठिकाणी दशक्रिया विधी असेल, तसेच महाराष्ट्रामधून, संपूर्ण महाराष्ट्रातून, तसेच भारतातून या ठिकाणी हस्ती विसर्जन करण्यासाठी लोक येत असतात. या छत्रीच्या ठिकाणी या पूजा होत असतात, या धार्मिक विधी होत असतात. या छत्रीच्या ठिकाणी धार्मिक विधी होतात. त्या ठिकाणी पूर्णतः पाण्याने ते छत्री वेढली गेलेली. आता त्या विधी बाजूला करण्यात येतात. तरी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी बघावयास मिळत आहे. भाविक देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शनासाठी आणि या नाशिकच्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद देखील घेण्यासाठी भाविक येत आहे. तसेच आता गोदावरी नदीच्या संपूर्ण ठिकाणी पाण्याचा मोठा प्रवाह बघावयास मिळत आहे. गोदावरीचे बरेच पूल हे आतापर्यंत पाण्याखालीच आहे. धरण क्षेत्रामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये कायम पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी वाढत आहे. 65% धरण भरल्याची माहिती समोर येत आहे. तरी धरण पातळी वाढल्याने 2000 क्युसेस पाण्याचा विसर्ग हा नदी पात्रात करण्यात येत आहे. तसेच आजूबाजूच्या छोट्या नद्यांचा देखील प्रवाह तितकाच असल्याने, पाण्याचा वेग जास्त असल्याने महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले आहे. तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले. त्यांच्या वतीने पर्यटकांना सूचना देण्यात येत आहे. नदी पात्रात पाय ठेवू नका, नदी पात्रात उतरू नका, अशा सूचना या ठिकाणी देण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी महानगरपालिकेच्या अग्निशमक दलाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने देखील सूचना देण्यात येत असल्याचे हे निदर्शनास येत आहे. या प्रसंगी महानगरपालिकेच्या वतीने सर्व काळजी घेण्यात आली. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये. गेल्या 2 दिवसापूर्वी पर्यटकांच्या गाड्या ह्या नदी पात्रात अडकलेल्या होत्या. त्या नदी पात्रात काढण्यासाठी महानगरपालिकेला मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते, परंतु असा काहीसा अनुचित प्रकार घडू नये त्याकरता महानगरपालिकेच्या वतीने पूर्णतः प्रयत्न करण्यात येत आहे. नाशिक हे पर्यटन क्षेत्र मानलं जातं. या ठिकाणी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक देखील येतात. आपण आपल्यासोबत बोलण्यासाठी नागरिक आहे, ते पर्यटनासाठी नाशिकमध्ये आले आहोत. काय नाव तुमचं? अशोक नायक बोलतो मी. कुठून आले तुम्ही? औंढा नागनाथून आलो. काय सांगाल, नाशिकला पर्यटनासाठी आलेत, काय काय बघण्यासाठी आले? नाही, पर्यटन आम्ही पाहायला आलो. खूप छान आहे, पाण्यासारखे दृश्य आहेत काही काही. आम्ही आलो, पण पाणी बी सकाळी काही नव्हतं. एवढं पाणी वाढलं सकाळी की या पुलावून पाणी चाललेलं आहे. आणि काही गोष्टी अशा आहेत की 5व्या महिन्यातच खूप काही पाऊस पडला. 6व्या महिन्यात पाणी कमी झालं. शेतकऱ्याच्या पेरणी कमी झालेल्या आहेत. शेतकऱ्याचे खूप कमी झाली. काही ठिकाणी पाऊस पडला, काही ठिकाणी पाऊस पडला नाही. त्याच्यामुळं कसं झालं, काही शेतकरी एवढे परेशान येतात. खुद मी शेतकरी बी आहे. काही खूप एवढे परेशान येतात. फक्त लोकांनी हळदी टाकल्या, त्याच्यानंतर पूर्ण पेरणी बंद झालेली. पण नाशिक एक असं आहे, पाऊस पडलेला आहे. नाशिकचं पर्यटन तुम्हाला काय सांगाल? नाही, नाशिक पर्यटन असं आहे की लोकांनी यावं आणि नाशिक पाहून जावं. काय नाशिक पर्यटन असं आहे की फक्त पाहत राहावं लोकांनी नाशिक म्हणजे. आणि त्याच्यानंतर औंढा नागनाथ बी आमचं खूप सुंदर आहे. गोदावरी नदीवरती तुम्ही आला, इतकं पाण्याचं दृश्य आहे. हो, तुम्हाला काय याच्यात काय आवडलं, काय आणि काय सांगाल? नाही, खूप छान आहे, पाण्यासारखं दृश्य आहे. काही खूप लोक येतात जातात आणि खूप छान आहे. पाण्यासारखं सीन आहे इथं. लोकांनी पाहा, फक्त सीन खूप छान आहे. प्रशासनाच्या वतीनं काही सूचना देण्यात आल्या का आपल्याला इथे? नाही, सकाळी आम्हाला गाडी लावू देणं झालते की पाणी वाढायला म्हणून लावू देणं झालते. त्याच्यानंतर म्हणले तुम्ही गाडी लावा. प्रशासन म्हणले गाडी लावा म्हणे. सकाळी लावू देणं झालते. काही पाणी वाढत राहू लागलं. त्या वरी आम्हाला तर वरी माहीत नाही कुठून पाणी यायलंय.
आम्ही औंढा नागनाथून आलो, आम्हाला माहीत नाही तेवढं. खूप छान आहे, व्यवस्थित आहे आणि व्यवस्थित म्हणजे प्रशासनानं व्यवस्था एवढी छान आहे की पाहायचंही काम नाही नाशिकमध्ये. धन्यवाद. गंगेला गेल्या 2 दिवसापूर्वी पूर आला होता आणि आता पूर बऱ्यापैकी वसरलेला आहे. गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदा जून महिन्यात हा पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली. पहिल्यांदा गंगेला इतकं पाणी आलं, धरणातून पाणी न सोडता पहिल्यांदा इतका पूर आला. कशी प्रकारे व्यवस्था राखण्यात आली आणि आता देखील काय सुरक्षा बाळगण्यात येत आहे? आता जर पाहिलं तर आपल्या नाशिकमध्ये पहिल्यांदा अशी परिस्थिती झाली की पावसाळा सुरू झाल्या झाल्या पाणी वाढलेलं आहे. तर आता गंगापूर धरणातून वरती बी जर त्र्यंबकेश्वर वगैरे एरिया जो आहे तिथून बी पाण्याचा स्रोत चालू आहे आणि चालू असल्यामुळे गंगापूर धरण जवळजवळ आहे 65-70% भरलेलं आहे आता. आणि त्याच्यातून आता 2000 क्युसेस पाणी सोडलेलं आहे. आणि पाणी सोडल्यामुळे गंगेवर जे बाहेरगावचे जे नागरिक येतात, गाड्या वगैरे लावून जातात, त्यांना माहीत नसते, कल्पना नसते, तर त्यांना सूचना दिवशी आपल्या इथे नाशिक पालिका अग्निशामक दल अलाउन्सिंग करते व गाड्या बाहेर काढण्यास मदत करते. आणि जे नागरिक आहेत त्यांना सूचना देते की पुढे पाण्याजवळ कोणी जाऊ नका, पाण्याचा स्रोत वाढलेला आहे, गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आलेले आहे, तरी कोणी डेअरिंग करू नये और गाडी पाण्याजवळ नेऊ नये. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही अग्निशमन दलात नाशिक महानगरपालिकेत काम करत आहात. पहिल्यांदा जून महिन्यात अशी परिस्थिती उद्भवलेली, काय सांगाल याच्याबद्दल? तर आता हे निसर्गाचं आहे. निसर्गाने आता या जून महिन्यातच एवढा पाऊस झालेला आहे की आपलं गंगापूर धरण हे 65 ते 70% भरलेलं आहे. आणि म्हणजे जवळजवळ म्हणजे जुलै महिन्यापर्यंत असा कधी आम्हाला म्हणजे प्रसंग आला नाही की जूनमध्ये जेवढं पाणी आलेलं आहे. पण आता जूनमध्ये जेवढं पाणी असल्यामुळे तशी आम्ही नाशिक महानगरपालिका अग्निशामक दल व आमचे नाशिक महानगरपालिका सर्व दक्षता घेते आणि नागरिकांना सावधानतेच्या सूचना देते आणि नागरिकांनी जवळ येऊ नये आणि आपलं जे काही कुटुंब असेल, साहित्य असेल, गाडी असेल, त्या पाण्याच्या स्रोतपासून, नदी किनाऱ्यापासून सुरक्षित स्थळी त्यांनी घेऊन जावं असे आम्ही त्यांना सूचना करतोय. गेल्या 2 दिवसापूर्वी जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये अनेक गाड्या या पुरामध्ये होत्या, त्यांचे काय व्यवस्था आणि कशा प्रकारे त्याचं नियोजन करणार? बऱ्याच गाड्या या पाण्याच्या या प्रवाहामध्ये सापडल्या होत्या. आम्ही अग्निशामक दलाचे जवान आणि काही स्थानिक नागरिक यांच्या वतीने आम्ही पूर्ण बऱ्याच गाड्या आम्ही बाहेर काढल्या. 1-2 दिवसापूर्वीच एक गाडी काढू शकत नव्हतो, पण तिला आम्ही सेफ्टी म्हणून, पाण्याचा प्रवाह खूप वाढलेला होता, सेफ्टी म्हणून आम्ही तिला दोराने बांधून ठेवली. आणि जेव्हा पाणी कमी झालं, त्या कमी झाल्यानंतर ती गाडी त्यांना सुरक्षित बाहेर काढून दिली. नागरिकांना काय सूचना द्याल, काय दक्षता बाळगली पाहिजे? नागरिकांना एकच सूचना आहे की पावसाचा स्रोत चालू आहे, वरती डॅम मधून पाणी सोडण्यात आलेलं आहे. नागरिकांनी नदी किनारी जे गाड्या लावतात त्या गाड्या लावू नये व आपलं कुटुंब आहे, पाण्याजवळ येतात, पाण्याचा प्रवाह कधी वाढू शकतो, त्यांनी आपलं कुटुंब, लहान मुलं वगैरे असतील, त्यांनी आपण सुरक्षित स्थळी लांब उभं राहायचंय व लांबूनच पाहायचंय आणि शक्यतो येण्याचा प्रयत्न करायचा नाहीये.